आपण 12th काय बघ. In a company, PQRST categories of employees work. In 2010, total number of employees were 600. From 2010 to 2016, total number of employees increased by 15%. In S category, number of employees were increased by 40%. However, there is no change in number of employees in PQR. Calculate number of T category employees in 2016. सिंपल. पहिलं काम काय म्हणतो आपण नेहमी, टोटल किती आहेत 600. तर टोटल आहेत 600. यातनं पहिला हे टोटल म्हणूया आपण. यातनं पहिला PQRS आपण पहिल्यांदाच फाइंड करूया. पी किती आहे बघा 20%. 20% म्हणजे किती होणार 120. बरोबर. क्यू किती आहे 25%. QR आणि S 25% आहे. ठीक आहे. 25 म्हणजे काय होणार 1/4 म्हणजे 150. ठीक आहे. आणि टी किती आहे 5%. म्हणजे टीचे किती आहेत 30. बरोबर. आता आपल्याला काय म्हटलंय बघा वाक्य बघा आपण. फ्रॉम 2010 टू 16 म्हणजे हे 2010 चा कंडिशन आहे. 2010 ला एवढे आहेत. ठीक आहे. आता काय म्हटलं आपल्याला इथं टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज इन्क्रीज बाय 15%. टोटल 15% म्हणजे आता 2016 मध्ये टोटल किती आहेत तर 15% वाढले म्हणजे सांगा 600 इंटू 1.15 किती होतंय सांगा. $1.15 किती होते सांगा. होईल ना बरोबर. 690 होईल. बरोबर. ठीक आहे. आता टोटल 600 यातलं काय म्हटलंय बघा इन एस कॅटेगरी नंबर ऑफ एम्प्लॉईज वर इन्क्रीज 40%. एस मध्ये किती होते 150. 150चे पण वाढले 40% नाही म्हणजे आता न्यू एस काय असणार 150 इंटू 1.4 किती मिळते सांगा. बोला लवकर. बोला लवकर. नाही ठीक आहे सांगा काय म्हटलं बघा. आता एस किती आहे एस 150 आहेत ना. आणि काय म्हटलेलं आहे इन एस कॅटेगरी नंबर ऑफ एम्प्लॉईज आर इन्क्रीज बाय 40%. एस चे नंबर ऑफ एम्प्लॉईज वाढले 40% नाही 40% वाढलेत म्हणजे 1.4 इंटू 150 किती मिळते मग 15 इंटू 14 210 बरोबर. आणि काय म्हटलंय पी क्यू अँड आर कॅटेगरीजला नो चेंज म्हणजे बघा पी मध्ये किती आहेत 120. क्यू मध्ये किती आहेत 150. आर मध्ये किती आहेत नो चेंज म्हणजे 150. मग बघा आता टोटल तुम्हाला टी मधलं काढायचंय कसं काढणार. टोटल 690 आहेत. मग बघा काय मिळतंय ते टोटल 690 आहे. तर बघा आता काय मिळते टोटल किती होणार. या सगळ्यांचं ऍडिशन करा याला 690 मधनं मायनस करा. तो असेल तुमचा टीचा काउंट. किती मिळतंय 150 300 500 730 730 आणि 690 म्हणजे 60. टी मध्ये किती आहेत 60. ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये. आन्सर 60 आहे. कळलं का सगळ्यांना. कळलं का. अरे बोला लवकर. हो प्रियंका निकिता बोला प्रियंका निकिता कळलं का. नेक्स्ट बघा
13 काय 13 बघा आता, पाय चार्ट अबो sorry pie chart below which gives the expenditure incurring in printing GS books. ठीक आहे, आता पहिला काय करायचं सगळ्यांचं पहिल्यांदा आपण ऍडमिशन काढा. काय म्हटलं बघा, इफ द बाइंडर चार्जेस अमाउंट टू 6000. ठीक आहे, म्हणजे बाइंडर चार्जेस किती आहेत, ह्या बाइंडिंग कॉस्ट किती दिलाय 6000. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं यामध्ये आता याच्यावरून बाकीचं बघूया, टोटल कॉस्ट किती असेल ते फाइंड करूया. करणार आता टोटल कॉस्ट म्हटलं असता एक्स. ठीक आहे, तर बाइंडिंग कॉस्ट काय झाला आता 10%, म्हणजे काय म्हटलं आता एक्स इंटू 0.1 केला असता. हा मी आपला बाइंडिंग कॉस्ट जो दिलाय किती 6000. यातनं एक्स म्हणजे टोटल प्राइस काय असणार आहे 6000 डिवाइड बाय 0.1 म्हणजे झाला 60000. हे कळलं इथपर्यंत, कळलं असेल. आता पुढे बघा, नेक्स्ट काय म्हटलंय, इफ बाइंडर चार्जेस अमाउंट टू 6000 देन द एक्सपेन्सेस ऑन द कॉस्ट ऑफ प्रमोशन. पहिला कॉस्ट ऑफ प्रमोशन काढूया. प्रमोशन कॉस्ट किती आहे 20%. मग आता प्रमोशन कॉस्ट किती असेल बघा 20,000 कोणाचा 60,000चा 20% किती मिळते बघा, म्हणजे याला इंटू 0.2 करणार 12,000. ठीक आहे, आता काय म्हणलं आपल्याला काय काय म्हणलं ते पण फाइंड करूया. प्रमोशन वुड हॅव बीन cost would have been what percentage of the profit if the revenue has 300% higher than the content development cost. मग पहिला content development cost पण काढूया. content development cost किती आहे 30%. मग याचा 30% म्हणजे काय होणार 18,000. ठीक आहे, आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे यामध्ये आता बघा काय काय, what percent of the profit if the revenue was, एवढा रेव्हेन्यू म्हणजे टोटल कलेक्शन एवढं झालेलं आहे सगळं विकून वगैरे, किती झाले 4% हायर देन कंटेंट डेव्हलपमेंट कॉस्ट. 300% जास्त म्हणजे किती येणार, कितीने मल्टिप्लाय करणार बघा, 4% हायर देन द कंटेंट डेव्हलपमेंट कॉस्ट. म्हणजे कंटेंट डेव्हलपमेंट कॉस्ट 18,000 आहे, त्याला मल्टिप्लाय कितीने केलं तर तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल. मग नंतर आपण मेन आन्सर काढूया. पहिला हे आपल्याला पार्ट फाइंड करता यायला पाहिजे. इफ द रेव्हेन्यू वॉज 300% हायर देन द कंटेंट डेव्हलपमेंट कॉस्ट, म्हणजे रेव्हेन्यू हा कंटेंट डेव्हलपमेंट कॉस्ट पेक्षा 300% जास्त आहे. मग अशा वेळी आपण कितीने मल्टिप्लाय करतो हे सांगा लवकर पटकन. मग काय म्हटलं बघा, मग एक्झाम्पलला 40% जास्त इन्क्रीज झाला, कारण काय केलं 1.4 ने मल्टिप्लाय केला होता. तर 300% हायर म्हटलेला, मग कितीने मल्टिप्लाय करणार बोला बोला, रेव्हेन्यू काय मिळेल 300% हायर देन आहे. याचा अर्थ काय 300% म्हटलंय म्हणून 1 आणि 3 4 ने मल्टिप्लाय करणार. मग 18,000 इंटू 4 किती मिळतोय 72,000. एवढा मिळाला, एवढा रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. मग टोटल प्रॉफिट किती असेल, टोटल खर्च किती म्हटलंय आपण 60,000, त्यातनं 72,000 रेव्हेन्यू जनरेट झाला, म्हणजे प्रॉफिट किती आहे 12,000 हा झाला प्रॉफिट. कळत आहे. आता तुम्हाला क्वेश्चन काय म्हटलेला आहे, द एक्सपेन्सेस ऑन द कॉस्ट ऑफ प्रमोशन वुड हॅव बीन, हे आपण फाइंड केलं काहीतरी, and then the expenses on cost of promotion would have been what percentage of the profit in revenue was, काय असेल ते, म्हणजे तुम्हाला काय म्हटलंय एक्सपेन्सेस ऑन कॉस्ट ऑफ प्रमोशन काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू किती पर्सेंटेज बघायच्या प्रॉफिटच्या. बघा आता काय प्रॉफिट किती आहे 12,000 डिवाइड बाय कॉस्ट ऑफ प्रमोशन किती आहे 12,000 इंटू काय करतो आपण 100, किती मिळाला पर्सेंटेज 100%. आन्सर काय असेल 100. सगळ्यांना हे कळलं का,
हे सगळ्यांना कळलं का? कळलं असेल तर हो, नसेल कळलं तर नो. रिपीट काही म्हणा, पण लवकर म्हणा. अरे कळलं का नाही? चंद्रलेखा, निकिता, प्रियंका, कळलं का नाही? होय हो नाही. बर, नाही. प्रियंका, काय नाही कळलं. बर, बघा आपण काय म्हटलं यातनं तुम्हाला काय दिलंय? बाइंडर चार्जेस अमाऊंट टू 6,000. ठीक आहे, आणि बाइंडरचा प्रपोर्शन किती म्हटले? बाइंडिंग कॉस्ट 10%. यातनं आपण पहिल्यांदा टोटल कॉस्ट काढला. हे कळलं असेल टोटल कॉस्ट कसं काढला आपण? काय करणार? टोटल कॉस्ट जर एक्स असेल, एक्सचा 0.1 10% म्हणजे एक्स इंटू 0.1 तुम्हाला मिळणार 6,000. त्यातनं एक्स मिळाला काय? मग 6,000 अपॉन 0.1 म्हणजे मिळाला 60,000. पुढे काय आपण काय केलं? तर सगळ्याचं काढत बसण्यापेक्षा जे लागते आपल्याला यामध्ये तेवढ्याचा पार्ट फक्त आपण काढतोय. यात काय काय दिलं तुम्हाला? कॉस्ट ऑफ प्रमोशन आहे, आणि काय रेव्हेन्यू म्हणजे फायनल किती जनरेट झालाय ते, आणि काय कंटेंट डेव्हलपमेंट कॉस्ट आणि प्रॉफिट, एवढे शब्द आलेले आहेत. पहिल्यांदा आपण कॉस्ट ऑफ प्रमोशन काढूया. कॉस्ट ऑफ प्रमोशन किती आहे? 20%. मग आता बाइंडर कॉस्ट 10%ला 6,000 आहे, तर 20%ला किती असणार आहे? 12,000. म्हणून हे काढलं आपण प्रमोशन कॉस्ट 12,000. नंतर काय बघितलं आपण आता पुन्हा इथं? कंटेंट डेव्हलपमेंट कॉस्ट किती म्हटलंय? 30%. म्हणजे काय असणार? परत 60,000ला इंटू 0.3 करा, किंवा त्या 6,000चं 3 पट झाला इथं 18,000. इथपर्यंत कळलं असेल. आता क्वेश्चन बघा, रेव्हेन्यू किती असणार आहे? टोटल किती जनरेट झाला? त्यामुळे 300% हायर देन कंटेंट. ह्याच्यापेक्षा 300% जास्त. मग काय करणार आपण? जर 200% म्हटलं तर आपण याला इंटू 3 केला असता. 300% म्हटलं तर आपण याला इंटू 4 करणार. आपण नेहमी काय करतो? समजा म्हटलं 40% वाढला तर आपण काय करतो? 1 आणि 0.4 असं 1.4 ने मल्टिप्लाय करतो. इथं 300% म्हणून काय करणार? 1 आणि 300चा 3%. 300चा 3 म्हणजे काय? टोटल 1 आणि 3 4, म्हणून 4 ने मल्टिप्लाय केला, मिळाला रेव्हेन्यू टोटल 72,000. ठीक आहे, आता म्हणजे रेव्हेन्यू जनरेट झाला एवढा, आणि टोटल कॉस्ट होता किती? 60,000. म्हणजे प्रॉफिट किती आहे? कळतं आपल्याला? 12,000. ठीक आहे, हा प्रॉफिट आहे. हा किती आहे? तर हा 12,000 आहे. आता काय म्हटलं आपलं क्वेश्चन? आता बघा काय म्हटलेलं आहे. इफ बाइंडर्स चार्ज अमाऊंट टू 6,000 देन द एक्सपेन्सेस ऑन द कॉस्ट ऑफ प्रमोशन, म्हणजे प्रमोशन कॉस्ट बद्दल म्हटलंय, वुड हॅव बीन व्हॉट पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट इफ रेव्हेन्यू एवढा सगळा आहे. मी तुम्हाला काय म्हटलंय? कॉस्ट ऑफ प्रमोशन किती पर्सेंट आहे प्रॉफिटच्या? आता कॉस्ट ऑफ प्रमोशनच 12,000 आहे, प्रॉफिट पर्सेंटेज पण 12,000 आहे. मग 12,000 बाय 12,000 इंटू 100 किती पर्सेंटेज मिळणार? मिळाला इथं 100%. म्हणून झाला आन्सर 100%. कळलं का? प्रियंका, कळलं का? हो, ठीक आहे. पुन्हा हे क्लिअर करूया. आता पुन्हा बघा काय काय म्हटलं यामध्ये. आता इन द डायग्राम गिवन बिलो द ट्रायंगल रिप्रेझेंट्स हू लाईक डेल्स लॅपटॉप्स. आपण एक काम करू, काढण्यासाठी काय म्हणणार? ट्रायंगल इथं लिहूया डेल. ठीक आहे, आणि काय म्हटलंय? स्क्वेअर रिप्रेझेंट्स हू लाईक सोनी लॅपटॉप्स. हा म्हणणार आपण, सॉरी, स्क्वेअर इज फॉर सोनी. हा म्हणे आपण सोनीचा झाला. आणि काय म्हटलंय? पीपल लाईक सोनीज पॉप्युलेशन वाईल द पेंटॅगॉन म्हणजे 5 साइड रिप्रेझेंट्स पीपल हू लाईक HP लॅपटॉप्स. ठीक आहे, आणि द सर्कल रिप्रेझेंट पीपल हू लाईक सॅमसंग लॅपटॉप्स. पुढे काय म्हटलं? आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन द फॉलोइंग डायग्राम. ठीक आहे, आता हे आपण वर घेऊया. ठीक आहे, मग आता एवढं फिक्स झालेलं आहे की काय? हा म्हणजे डेल आहे. आपण हा काय म्हणूया? हा झाला डेल साठी. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय? स्क्वेअर म्हणजे सोनी, म्हणजे हा झाला सोनी. पेंटागॉन म्हणजे HP, हा झाला म्हणू आपण HP. ठीक आहे, आणि सर्कल म्हणजे काय म्हटलंय तर सोनी, सॉरी सॅमसंग.
सर्कल म्हणजे आहे सॅमसंग, हा म्हणूया पुन्हा सॅमसंग. ठीक आहे, आता आपल्याला हे आन्सर फाइंड करायचं आहे. काय म्हटलंय बघा यात. क्वेश्चन पहिला 15. हाऊ मेनी पीपल लाईक बोथ. कोणते कोणते बोथ आहेत. सॅमसंग अँड सोनी लॅपटॉप्स बट नॉट डेल और HP. ठीक आहे, आता बघा सॅमसंग म्हणजे कोणता म्हटलं आपण, सर्कल. ठीक आहे, आणि सोनी म्हणजे कोणता झाला, स्क्वेअर. तर सर्कल आणि स्क्वेअरमध्ये कॉमन फक्त हे दोनच पाहिजे, कारण पुढे काय म्हटलंय, बट नॉट डेल और HP. ठीक आहे, मग कोणता पोर्शन असेल सांगा बरं. बघा बरं यात फक्त सर्कल आणि स्क्वेअर यांच्यामध्ये असलेले नंबर किती आहेत बघा, सांगता येईल का. प्रियंका 9, बाकीचे काय मिळतंय. एवढं काय विचार करायचं, बरोबर आहे की 1 आणि 8 9च असेल ना. कळलं का. क्वेश्चन मध्ये काय बघा, लाईक बोथ सॅमसंग अँड सोनी लॅपटॉप्स बट नॉट डेल और HP. म्हणजे त्यांना फक्त सॅमसंग आणि सोनी आवडणारे पाहिजे लोक, ज्यांना डेल आवडत नाही, HP पण आवडत नाही. राहायला फक्त हे दोन 1 आणि 8 हे फक्त सर्कल आणि याच्यामध्ये आहे ना, सर्कल आणि स्क्वेअर मध्ये. त्यामुळे हा असेल त्याचा आन्सर. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलंय, हाऊ मेनी पीपल लाईक ऑल द लॅपटॉप्स. म्हणजे काय, सोनीचा पण आवडतोय, सॅमसंगचा पण आवडतोय, डेलचा पण आवडतोय, HPचा पण आवडतोय. मग आता असं शोधा ज्या ठिकाणी काय म्हणजे तो कॉमन कॉन्सेप्ट आहे, त्यात सर्कल पण आहे, स्क्वेअर पण आहे, पेंटागॉन पण आहे, ट्रायंगल पण आहे. असं किती आहेत बघा. सोपं आहे एकदम, काय अवघड काय नाही. बोला. प्रियंका 8, बाकीचे अच्छा, फक्त निकिता आणि प्रियंका आवडतात. आता निकिता किती, 8. ठीक आहे, कळलं असेल हे. झाला, बरोबर आहे. पुढं आता नेक्स्ट 17 त्याला क्लिअर करू. आता 17 बघा, काय दिलंय तुम्हाला, एक डायग्राम दिलाय, यालाच आपण वेन डायग्राम वगैरे म्हणतात. ठीक आहे, आता काय आहेत बघा, शोज द प्रेफरन्स ऑफ स्टुडंट पॉप्युलेशन फॉर लेजर ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, हा बुक रीडसाठी आहे, हा सर्कल TV वॉचसाठी आहे, हा सर्कल स्पोर्ट्ससाठी आहे. ठीक आहे, आता काय म्हटलं यामध्ये, फ्रॉम द डेटा गिवन द नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक टू रीड बुक्स ऑर प्ले स्पोर्ट्स. म्हणजे काय, त्यांना बुक वाचायला आवडतंय किंवा स्पोर्ट्स खेळायला आवडतंय, असे किती आहेत सांगा मला. सोपं आहे एकदम. क्वेश्चन ओळखायचा प्रयत्न करा, काय म्हटलंय बघा. हू लाईक टू रीड बुक्स ऑर म्हटलंय आणि नाही म्हटलं. ऑर म्हणजे काय, फक्त बुक रीड करणारे पण चालतील, बुक रीड करत TV बघणारे पण चालतील, बुक रीड करत स्पोर्ट्स खेळणारे पण चालतील, किंवा काय असेल फक्त स्पोर्ट्स करणारे पण चालतील, किंवा स्पोर्ट्स आणि TV बघणारे पण चालतील, किंवा स्पोर्ट्स आणि बुक रीड करणारे पण चालतील, किंवा स्पोर्ट्स खेळणारे, बुक रीड करणारे आणि TV बघणारे पण चालतील. म्हणजे थोडक्यात या दोघांचं सर्कलचं बघायचं. या दोन सर्कल टोटल किती होते बघा, 13 7 20 32 76 86 96 100 108. म्हणजे आन्सर असेल D108. कळलं का.
प्रियंका कळलं का? प्रियंका, चंद्रलेखा कळलं का? हो ठीक आहे. आता 18th बघा. 18th काय? 18th आता यामध्ये क्लिअर करतोय. ट्रायंगल इज अ टीचर, रेक्टँगल इज ॲडमिनिस्ट्रेटर अँड सर्कल इज रिसर्चर. Then the percentage of administrator is in a range of. काय म्हणा? Percentage of administrator is in a range of. काय असणार आहे? किती आहे? कळलं काय म्हटलंय? ट्रायंगल इज टीचर, रेक्टँगल इज ॲडमिनिस्ट्रेटर अँड सर्कल इज रिसर्चर. पर्सेंटेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर इज इन अ रेंज ऑफ. किती आहे? बोला, सांगता येईल का? बरं, टोटल लोक किती आहेत बघा. टोटल लोक किती आहेत? 160. बरोबर. आता मला सांगायचं ॲडमिनिस्ट्रेटर्स किती आहेत? फक्त ॲडमिनिस्ट्रेटर विचारत नाही. तुम्हाला काय म्हटलं? ॲडमिनिस्ट्रेटर म्हटलं. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर प्लस टीचर असलं तरी चालेल, ॲडमिनिस्ट्रेटर प्लस रिसर्च असला तरी चालेल, किंवा फक्त ॲडमिनिस्ट्रेटर असला तरी चालेल. 50. मग पर्सेंटेज काय येईल? पर्सेंटेज काय येईल? कळलं का काय म्हणतोय? अरे कळलं का? किती पर्सेंटेज येत आहे? ऑप्शन काय असेल मग? 31 बरोबर येत आहे का? 50 डिवाइड बाय 160. 31.25. म्हणजे कोणत्या रेंजमध्ये आला? सी. 31 to 46. कळलं सगळ्यांना? हो. चंद्रलेखा कळलं का? नाही ठीक आहे. बघा सिंपल काय बघा, त्यामध्ये तुम्हाला काय म्हटलंय? पर्सेंटेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर इज इन रेंज ऑफ. आपल्या ॲडमिनिस्ट्रेटरची रेंज पाहिजे. ठीक आहे. सिंपल बघा, टोटल किती आहे? 70, 10, 20, 20, 40. म्हणजे 70, 80, 100, 120, 160. टोटल 160 आहेत. त्यातले प्युअर ॲडमिनिस्ट्रेटर किती आहेत? 20, 20 आणि 10 म्हणजे 50. ठीक आहे. मग यामध्ये काही ते टीचर पण असतील, पण ॲडमिनिस्ट्रेटर किती झाले? टोटल यामध्ये 50 झाले. मग पर्सेंटेज बघा, 50/160 इंटू 100. तो मिळाला 31.25%. म्हणजे एवढ्या रेंजमध्ये आहे. म्हणजे कोणता असेल? म्हणून म्हटला हा. कळलं का? आता कळलं का चंद्रलेखा? हो ठीक आहे. नेक्स्ट. आता नेक्स्ट बघूया कोणता? 19. आता यात तुम्हाला एका या टेबलवर बरेच क्वेश्चन डिपेंड आहेत. बघूया काय. आन्सर द क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन गिवन बिलो. फिगर्स इन रुपीज, सेल्स वगैरे हे सगळं दिलेलं आहे. तर तुम्हाला यात काय म्हटलंय बघा. विच फर्म हॅज द हायेस्ट प्रॉफिटेबिलिटी?
Which firm has the highest profitability? कशामध्ये जास्त प्रॉफिट आहे? सांगता येईल का? प्रत्येकाचं बघा. इथे काय 24568 25468 23732 फिगर्स इन रुपीज येते. सेल्स ABCD चे काय असेल ते. Which firm has the highest profitability? सेल्स 15782. ऑपरेटिंग कॉस्ट किती दिलाय? 23752 आणि 17198 19101 16151. या सगळ्याचं पर्सेंटेज काढा बरं. कॅल्सी घ्या 4914. ठीक आहे. डिवाइड बाय हा करा 24568. किती मिळते बघा. इंटू 100 करा. काय मिळतंय? तो काय प्रॉफिट मिळाला तो डिवाइड बाय सेल्स करा. किती पर्सेंटेज मिळतोय सांगा. 20. बार तसंच बी चा पण फाइंड करा काय मिळते बघा. 4075 डिवाइड बाय 25468 इंटू 100. ठीक आहे. सी चा बघा काय मिळत आहे. 4750 डिवाइड बाय तो किती मिळते बघा. इथं मिळाला 20. बरं तसंच पुढचा पण फाइंड करा. बी ला किती मिळाला 16%. सी चा मिळाला 19.99. डी चा काय मिळतंय 25. ठीक आहे. मग हायेस्ट कोण आहे डी. हा झाला डी. जनरल हा लक्षात ठेवा. प्रॉफिटेबिलिटीचा फॉर्म्युला प्रॉफिट अपॉन सेल्स. पर्सेंटेज असेल तर पर्सेंट. ठीक आहे. आता प्रत्येकाचा प्रॉफिट एवढा झालाय आणि हा प्रत्येकाचा सेल्स आहे. ठीक आहे. परत कम्पेअर टू सेल्स किती प्रॉफिट मिळाला बघणार. तो झाला तुमचा पर्सेंटेज. हायेस्ट प्रॉफिटेबिलिटी. हायेस्ट प्रॉफिटेबिलिटी कशाचा आहे मग डीचा. म्हणजे आन्सर असेल डी. कळलं? सगळ्यांना कळलं का?
आणि सिंपल प्रॉफिट म्हणजे त्याला काय फॉर्म्युला म्हणजे आपण म्हणतोच आहे. कधी लक्षात ठेवा, प्रॉफिट जास्त आहे कशावरनं कळणार, किती सेल झालाय त्यात किती प्रॉफिट याच्यावरच कळणार ना. मग एकला आपण साधं काय केलं, जो काय प्रॉफिट आहे तो डिवाइड बाय सेल्स केला. प्रत्येकाचा रेशो बघितला कोणाचा जास्त आहे, प्रश्न जास्त कोणाचा तर डीचा, म्हणून काय म्हणून आपण डीला हायस्ट प्रॉफिट मिळालेला आहे. आपण इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज बघतोय म्हणून आपण प्रॉफिट त्यावरून ठरवणार. ठीक आहे, बरं सगळ्यांना हे कळलं का? चंद्रलेखा, निकिता, कळलं का? हो ठीक आहे. नेक्स्ट बघा आता 20 ला क्लिअर करूया आपण. ठीक आहे. If firm A acquires firm B, approximately what percentage of the total market will they corner together? ठीक आहे, म्हणजे काय म्हटलं बघा, ए न जर बी फर्मला कॅप्चर केला तर अप्रॉक्सिमेटली टोटल सेल्स म्हटले पर्सेंटेज टोटल सेल्स किती असतील, किती होईल, कसं काढणार, सोपं जातं हे सांगता येईल, कराल का? हे सोपंच आहे बघा. ए न बी ला ओटे केला म्हणजे आता ए आणि बी मिळून एक फर्म झालाय. मग टोटल सेल पर्सेंटेज किती कव्हर करतील ते दोघं, सोपं आहे एकदम. किती मिळतंय, सोपं आहे, यात काही चुकू नका आता. कसं काय, कॅल्क्युलेशन वेगळं झालं. सगळ्यांना 45 आलंय का? माझं चुकलं असू शकतंय मग कॅल्क्युलेशन. बघा, ए आणि बी ला ऍक्वायर केला म्हणजे ए आणि बी चे मिळून ए चा आहे 24568 प्लस बी चा आहे 25468, दोघांचे मिळून झाले 50,036. टोटल आहे 89570. मग याला डिवाइड करूया 89570 ने आणि पर्सेंटेज अमाऊंट इंटू 100 करूया, मिळाला 55.86 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 55%. माझा आन्सर असेल 55%. कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का? कळलं का नाही? हो, बाकी प्रियंका, निकिता गेली का आता? फक्त प्रियंका बरोबर आहे का? कळलं का? हो ठीक आहे. आता 21 काय बघा, मोला. मोला टॅक्सी ऑफर्स 3 राइड पूल्स. ठीक आहे, sorry 3 rides, pool, mini, prime. Table given for number of rides for past 4 months. Mola platform earns $1 per ride. Percentage share of revenue contributed by prime to total revenue of Mola for entire duration is. काय म्हटलंय, पर्सेंटेज शेअर ऑफ रेव्हेन्यू कॉन्ट्रिब्युटेड बाय प्राईम टू टोटल रेव्हेन्यू ऑफ मोला. ठीक आहे, प्राईमचं टोटल किती आहे बघा, ऍडिशन करा सगळ्यांचं टोटल. टोटल रेव्हेन्यू कुठल्या मंथचं म्हटलेलं नाहीये, फॉर एंटायर ड्युरेशन सगळ्या ड्युरेशनसाठी म्हटलेलं आहे.
हे टोटल बघा प्रत्येक इथे 170, 320, 215, 190 किती होतंय